काहींना कायमच अपचन होणे, पोटात गॅस तयार होणे, ऍसिडिटी, तोंडाला दुर्गंध येणे अशा समस्या वरचेवर होत असतात। त्यासाठी आज एक रामबाण उपाय घेऊन आलेली आहे। ताटामध्ये एक मोठी वाटी बडीशेप घेतली, पांढरे तीळ थोडेसे, धना डाळ, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि काळे तीळ आणि थोडासा ओवा पण मी वापरलाय। एका वाटीमध्ये थोड्या पाण्यामध्ये हळद, मीठ आणि लिंबू रस काढून घेतलाय। वाटीतलं जे पाणी आहे ते बडीशेप किंवा बिया जे आहेत त्याच्यावरती काढून घेते। जास्त पाण्याचा वापर करू नका। अलगद हाताने सगळीकडे हे मस्त असं चोळून घेतलंय। 10 मिनिटांसाठी हे ताट असंच बाजूला ठेवलं होतं। इथं पॅन मी हलका गरम करून घेतला होता आणि 2 बॅच मध्ये बडीशेप जी आहे ती मी इथं छान अशी मंद आचेवरती भाजून घेतली। जोपर्यंत छान हलकी होत नाही, मोकळी होत नाही, तोपर्यंत आपल्याला ती छान भाजून घ्यायची। बडीशेप ही चांगली भाजली जाणं फार महत्त्वाचं आहे। इथे छान थंड करून घेतली आणि चाळून घेतली, कारण बराचसा कचरा नंतर निघत असतो। जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप ही रोज खायला हवी। व्हिडिओतून थोडी सुद्धा हेल्प होत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा। बाय बाय।